आयटीआयमधील फर्स्ट इयरमधील एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयातील आपण मागील वर्षी पडलेले क्वेश्चन पाहत आहोत। त्यामधील आज आपण 22 जुलै 2023 मध्ये झालेला पेपरचा टाइम 12:15 ते 2:15 या बॅचचा पेपर पाहणार आहोत। या पेपरमध्ये आपल्याला 25 क्वेश्चन पाहायला मिळतील, पण त्या 25 क्वेश्चन सोबत तुमचे कमीत कमी अजून एक्स्ट्रा 20 ते 25 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायला मिळतील। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा। चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। नमस्कार, मी अनुराग अशोक माने, ए सर ड्रॉइंग कट्टा या आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनेलवर आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे। पहिला क्वेश्चन, विच वन इज इन ॲक्टिव्ह व्हॉइस? ॲक्टिव्ह व्हॉइस खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन ए, द बॉल वॉज कॉट बाय हिम, वी वेर ड्रिवन होम बाय डॅड, द बुक वॉज बीइंग रीड बाय हर, राम हॅज पास द एक्झाम। तर यामध्ये ज्या वाक्यामध्ये शेवटी बाय दिसतं ते पॅसिव्ह व्हॉइस असतात। व्हॉइसचे दोन प्रकार आहेत, एक पॅसिव्ह आणि एक ॲक्टिव्ह। तर आपल्याला इथे विचारलेलं आहे ॲक्टिव्ह व्हॉइस। तर पॅसिव्ह व्हॉइस म्हणजेच काय? वाक्याच्या शेवटी बाय दिसेल। पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? एखादी क्रिया तुम्ही तुमच्याकडून करून घेतलेली आहे तेव्हा काय वापरतात? बाय। आणि एखादी क्रिया तुम्ही करत आहात तो असतो ॲक्टिव्ह व्हॉइस। तर इथे काय होईल उत्तर? राम हॅज पास द एक्झाम। नेक्स्ट, क्युरिक्युलम विटे इज ऑल्सो नोन ॲज, म्हणजे क्युरिक्युलम विटे म्हणजे सीव्ही। तुम्हाला सीव्हीचा लॉंग फॉर्म पण विचारतील। सीव्हीचा लॉंग फॉर्म काय असतो? क्युरिक्युलम विटे। ऑप्शन ए, जॉब ॲप्लिकेशन फॉर्म, बी लीव ॲप्लिकेशन, सी रिझ्युमे, डी सर्क्युलर। सीव्ही म्हणजे रिझ्युमे। हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे। द एक्सपान्शन ऑफ सिडको, सिडकोचा फुल फॉर्म काय आहे? सिडकोचा फुल फॉर्म तुम्हाला लक्षातच ठेवावा लागेल, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन। नेक्स्ट, कॉम्प्युटर नेटवर्क दॅट स्पॅन्स ए रिजनल, नॅशनल और ग्लोबल एरिया इज कॉल्ड, म्हणजेच काय? प्रादेशिक, राष्ट्रीय किंवा जागतिक क्षेत्रामध्ये पसरलेल्या कॉम्प्युटर नेटवर्कला टिंब म्हणतात। तर इथे काय विचारलेलं आहे? हे 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यातला एखादा ऑप्शन चूज करा म्हणून सांगतात। तर काय विचारले इथं? प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक म्हणजे काय असणार आहे? मोठमोठ्या ठिकाणी त्याला काय केलेलं आहे? कॉम्प्युटर नेटवर्क जुळवलेलं आहे, त्याला म्हणतात वॅन। तर इथं तुम्हाला वॅनचा फुल फॉर्म पण विचारतील। वॅनचा फुल फॉर्म काय आहे? वाइड एरिया नेटवर्क, वाइड एरिया नेटवर्क। तसेच कॅनचा सुद्धा पण विचारू शकतील। कॅनचा काय आहे? कॅन, कॅम्पस, एरिया आणि एन फॉर नेटवर्क। तसेच मॅनचा, मॅन, मेट्रोपॉलिटन, नीट लिहितो, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क। तसेच लॅनचा काय होईल? लोकल, लोकल एरिया नेटवर्क। हे झाले तिन्हीचे फुल फॉर्म, सॉरी 4चे। कॅन म्हणजेच काय? कॅम्पस एरिया नेटवर्क, वॅन म्हणजे वाइड एरिया नेटवर्क, मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आणि लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क। नेक्स्ट, बेस्ड ऑन द इंफॉर्मेशन दॅट यू गेट थ्रू प्रॉबिंग यू विल बी इन ए बेटर पोझिशन टू मेक, तुम्हाला प्रॉबिंगद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे तुम्ही टिंब बनवण्याच्या चांगल्या स्थितीत असाल। ऑप्शन ए, बिल्ड फ्रेंडशिप, ऑप्शन बी, इफेक्टिव्ह प्रॉबिंग सॉल्विंग, ऑप्शन सी, नो प्रोग्रेस, ऑप्शन डी, प्रॉपर प्रोडक्ट सजेशन। म्हणजे इथं काय विचारलेलं आहे तुम्हाला थोडक्यात? प्रॉबिंगच्या द्वारे तुम्ही काय करू शकाल? तर प्रॉबिंगच्या द्वारे प्रॉपर प्रोडक्ट सजेशन आपल्याला मिळून जातं।
नेक्स्ट, व्हॉट डज एम स्टँड फॉर इन स्मार्ट गोल? तर स्मार्ट मध्ये एमचा अर्थ काय असतो? ऑप्शन ए मेजरेबल, ऑप्शन बी मेमोरेबल, ऑप्शन सी मिनिंगफुल, ऑप्शन डी मॅनेजेबल. तर एमचा फुल फॉर्म काय होतो? मेजरेबल. तसंच एसचा पण विचारतील. एस स्टँड फॉर स्पेसिफिक. एम पाहिलेला आहे. ए अचिवेबल, आर रिलेव्हंट आणि टी टाइम बाउंड. एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रिलेव्हंट, टी फॉर टाइम बाउंड. लास्ट स्टेपमध्ये एसचा मिनिंग विचारला होता. आता या पेपरमध्ये एमचा विचारलेला आहे. पुढील येणाऱ्यामध्ये ए विचारतील, आर विचारतील, टी विचारतील. नेक्स्ट, व्हॉट इज द सेल ॲड्रेस ऑफ फोर्थ रो अँड फोर्थ कॉलम? तर एक्सेलमध्ये या प्रकारे असे रो आणि असे कॉलम असतात. इथे नंबर असतात आणि इथे अल्फाबेट असतात. तर आपल्याला इथे फोर्थ रो म्हणजे हा फोर्थ रो आणि फोर्थ कॉलम कसा इंडिकेट असेल तो विचारलेला आहे. तर फोर्थ रो पहिला अल्फाबेट लिहितात आणि नंतर नंबर लिहितात, म्हणून ऑप्शन डी 5. पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय होऊ शकतो? फोर्थ रो आणि फिफ्थ कॉलम असेल. फिफ्थ कॉलम मग काय येईल? फिफ्थ कॉलमला ई आणि फोर्थ रो म्हणून E4 होऊ शकेल. Which investment is considered for deciding the status of manufacturing enterprises? उत्पादन उपक्रमांची स्थिती ठरवण्यासाठी कोणत्या गुंतवणुकीचा विचार केला जातो? ऑप्शन ए सॅलरी ऑफ एम्प्लॉईज, ऑप्शन बी बिल्डिंग अँड लँड, सी प्लांट अँड मशिनरी, डी वर्किंग कॅपिटल. तर या इथे मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइजेसचं स्टेटस कशावरून ठरवलं जाईल? तर त्याच्या मशिनरी अँड प्लांटवरून. ऑप्शन सी. राहुल एन्जॉयज डॅश डॅश विथ हिज पेट डॉग. राहुल त्याच्या पाळीव कुत्र्यासोबत टिंबटिंबचा आनंद घेत आहे. डुईंग म्हणजे क्रिया करत आहे का? नाही. प्लेइंग खेळत आहे. तो त्याच्या पाळीव कुत्र्यासोबत खेळत असल्यामुळेच त्याला आनंद मिळत आहे. पण इथं आयएनजी लावलेला आहे. आयएनजी कधी वापरतात? सध्या क्रिया चालू आहे म्हणून आयएनजी. ऑप्शन बी बरोबर. स्प्रेडशीट आर सेव्ड विथ एक्सटेन्शन. क्वेश्चन हा रिपीट झालेला आहे. ऑप्शन सी डॉट एक्सेल. डॉट डीओसी कशासाठी? वर्डची फाईल असेल तर. पीडीएफ आणि MP3 म्युझिक. लो लेवल लँग्वेज इज ऑल्सो कॉल्ड. निम्न स्तराची भाषा टिंबटिंब म्हणून ओळखली जाते. तो ऑप्शन बी मशीन लँग्वेज म्हणजेच लो लेवल लँग्वेज. विच फंक्शन की अलाउज यू टू रिनेम ए फाईल. आता एखाद्या फाईलचं नाव चेंज करायचं असेल तर कोणता फंक्शन की वापरला जातो? तर आपल्याला माहित आहे हा एक कीबोर्ड असतो आणि कीबोर्डच्या वर या इथे फंक्शन की असतात F1 ते F12. त्यामधील कोणत्या फंक्शन की वापरला तर फाईलचा रिनेम नाव चेंज होऊ शकतो. तर लक्षात ठेवा F1 असतो हेल्प साठी. F1 हेल्प, F2 रिनेम. आपल्याला इथं रिनेमच विचारलेलं म्हणून F2. F3 असतो फाइंड, F3 फाइंड. F4 रिपीट आणि F5 रिफ्रेश. तसेच F6 select address bar. F6 select address bar. F7 spell and grammar check. Spell and grammar check. तसेच F8 start Windows in safe mode. Start Windows in safe mode. नंतर F11
F11 full screen mode तसेच F12 save as पुन्हा एकदा सांगतो F1 म्हणजे हेल्प साठी, F2 रिनेम, F3 फाइंड, F4 रिपीट, F5 रिफ्रेश, F6 सिलेक्ट ॲड्रेस बार, F7 स्पेल अँड ग्रामर चेक, F8 स्टार्ट विंडोज इन सेफ मोड, F11 फुल स्क्रीन मोड, F12 सेव्ह ॲज. हे पूर्ण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. A program that infect other program by modifying them is called. ज्या प्रोग्राम मध्ये इतर प्रोग्राम मध्ये बदल करून त्यांना संक्रमित केले जातात त्यांना काय म्हणतात? ऑप्शन ए व्हायरस, ऑप्शन बी नोटपॅड, ऑप्शन सी वेब पेज, ऑप्शन डी अँटीव्हायरस. आता एखादा प्रोग्राम असा सेट केला जातो की त्याच्याद्वारे दुसरा प्रोग्राम खराब करणे, त्याला काय म्हणतात? तर तो असतो व्हायरस. डेडिकेशन टू ए पर्टिक्युलर वर्क इज कॉल्ड कमिटमेंट. एखाद्या विशिष्ट कार्याला समर्पण असे म्हणतात. तर तुम्ही एखादं पर्टिक्युलर वर्क करत असाल तर त्याला कमिटमेंट म्हणतात. सेम सिच्युएशन पीपल शुड बी ट्रीटेड इन सेम वे. तशा स्थितीतील लोकांशीही अशीच वागणूक दिली पाहिजे. इक्वॅलिटी, समानता, सर्वांना एकसारखी वागणूक. People from all religions or no religions are treated equally means. सर्व धर्मातील किंवा कोणत्याही धर्मातील लोकांना समान वागणूक दिली जात नाही, त्यांना काय म्हणतात? सेक्युलर कंट्री, धर्मनिरपेक्ष देश. The enterprises engaged in the production of goods is known as. वस्तूंच्या उत्पादनात गुंतलेल्या उद्योगांना काय म्हणतात? मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइजेस. टाइम मॅनेजमेंट. जर तुम्हाला टाइम व्यवस्थापन करता आलं तर तुमचं काम वेळेत, दिलेल्या वेळेत पूर्ण होणार. ऑप्शन डी कंप्लीट युअर टास्क ऑन टाइम. मोटिवेशन इज कॅटेगराइज इनटू. मोटिवेशन कोणत्या वर्गवारीमध्ये गणलं जातं? ऑप्शन ए गुड अँड बॅड, ऑप्शन बी इनर अँड आउटर, ऑप्शन सी हाय अँड लो, ऑप्शन डी इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक, आंतरिक आणि बाह्य. तर मोटिवेशन कुठला असतो? ऑप्शन डी इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक. डेबिट कार्ड विल हॅव हाऊ मेनी डिजिट नंबर. हे आपलं डेबिट कार्ड म्हणजेच एटीएम कार्ड. इथे काय असतं? नंबर असतात आणि इथे तुमचं नाव असतं आणि इथे एक्सपायरी डेट असते. तर ह्या नंबर किती अंकी असतो? तर 16 अंकी असतो. fill in the blank with present progressive tense of the verb. The train dash dash through the tunnel. टनेल म्हणजे काय? बोगदा. ट्रेन बोगद्यातून काय होणार आहे? पास होणार आहे. तर इथं कोणता टेन्स विचारलेला आहे? प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह म्हणजे क्रिया सध्या घडणार आहे. तर त्यासाठी इज वापरतात आणि पुढे आयएनजी लावतात. आयएनजी प्रत्यय लावला जातो तेव्हा क्रिया पूर्ण घडत आहे. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. तर पास्ड कधी असतो? पास्ड ईडी लावला तर तो असतो पास्ट टेन्स. हॅड पास्ड वापरला तर पास्ट परफेक्ट टेन्स. हॅड वापरला तर पास्ट परफेक्ट टेन्स. वॉज आणि पुढे आयएनजी लावला आहे तर कंटिन्युअस पास्ट टेन्स वॉज आणि पुढे आयएनजी लावलेला आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स. तसेच वॉज वेअर कधी वापरतात? तर तेव्हा पास्ट टेन्स असेल तेव्हा. इज एम आर कधी वापरतात? प्रेझेंट टेन्स साठी. पण इथं काय विचारलंय? प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. इज आणि पुढे आयएनजी. द एक्सपान्शन ऑफ व्हॅन हा क्वेश्चन 4th क्वेश्चन मध्ये रिपीट झालेला आहे. म्हणजे याचं उत्तर 4th क्वेश्चन मध्ये सापडेल. वाइड एरिया नेटवर्क. टुडेज वेदर इज गोइंग टू बी. क्वेश्चन रिपीट. वार्म म्हणजे आजचे हवामान कसे असणार आहे? उबदार. MSME स्टँड फॉर म्हणजेच MSME चा फुल फॉर्म विचारलेला आहे. M फॉर मायक्रो, S फॉर स्मॉल, M फॉर मीडियम, E फॉर एंटरप्राइजेस. म्हणजे MSME कशासाठी येईल? मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. द वे मनी इज सेव्ड, स्पेंड
अँड इन्व्हेस्टेड. ज्या प्रकारे पैसे वाचवले जातात, खर्च केले जातात आणि गुंतवले जातात त्यांना काय म्हणतात, तर त्यांना फायनान्शियल लिटरसी असे म्हणतात. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा.